माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याविषयी एका राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये माननीय अडवाणीजी बोलले होते. ज्यावेळी मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष भारताबरोबर एक शिखर परिषद होती आणि त्यावेळी ती तशी अपयशी झाली आणि त्यानंतरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आदरणीय अडवाणीजी याविषयी बोलत असताना म्हणाले की ये बात सही है कि कुछ बातें हमारे दिमाग में नहीं आती थी लेकिन नरेंद्र मोदी जी वहाँ से फ़ोन पर तुरंत लिखकर भेजते थे. म्हणजे शिखर परिषद चालली आहे, तिथल्या आपल्या नेत्यांना ती बघून त्यात काही गोष्ट सुचवली पाहिजे इतकं त्यांना त्यावेळी तर पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री होते जसे आम्ही आहोत आता. मला वाटतं की एक वेगळं पलीकडचं पाहणं जे आहे हे मोदीजींना बेसिक त्यातलं कळलेलं आहे. म्हणजे जे सामान्यपणे आपण रूटीन राजकारणात पाहतो, म्हणजे त्यांच्यावर बैठक करायची असेल तर आम्ही सगळी तयारी करून जातो आणि सगळी तयारी करून गेल्यानंतर सुद्धा होतं काय तर ते असे 3-4 मुद्दे सांगतात की ज्याचा आपण विचारच केलेला नसतो. अशा खूप गोष्टी आहेत त्यांच्या. म्हणजे मी तर नेहमीच म्हणतो की 2014 नंतर त्यांनी एक रीरायटिंग ऑफ पॉलिटिक्स केलेलं आहे. राजकारणाकडे बघण्याचा, राजकारणात काम करण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे आणि त्यांच्या छोट्या छोट्या व्यवहारातून हे दिसतं. म्हणजे प्रामाणिकपणे आज आपण जर सगळ्यांनी प्रश्न विचारला तर चॉकलेट खाल्ल्यानंतर एखादा कागद टाकताना आपल्याला मोदींचा स्वच्छ भारत आठवतो की नाही, तर तो आठवतोच. म्हणजे जितक्या सहजपणे आधी लोक रस्त्यावर अशा गोष्टी करत होती ती आता विचार करायला लागली आहेत. इथपासून खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला नक्की खूप आठवतात. वैयक्तिक एखादा अनुभव किंवा किस्सा जो मोदींसोबत तुमचं कधी चर्चा करताना भेटला असेल असं काही? मी आत्ता एक खासदारांचा अभ्यासवर्ग झाला. त्या अभ्यासवर्गाच्या समितीमध्ये मी होतो आणि आमची एक बैठक चालली होती आणि त्या खासदारांच्या अभ्यासवर्गामध्ये पार्लमेंटच्या स्टँडिंग कमिटीमध्ये कसं परफॉर्म केलं पाहिजे याविषयी चर्चा चालली होती. आणि मग त्यावेळी एक मंत्री जे होते म्हणले की आपले खासदार म्हणले आता माझ्या डिपार्टमेंटच्या स्टँडिंग कमिटीमध्ये मागच्या बैठकीत अशा प्रकारचं त्यांनी अहवाल तयार केला की तो खूपच अवघड झालं म्हणलं मला काम करायला. ते म्हणले तुम्ही काय केलं? नाही, मी तो अहवाल दुरुस्त केला. मग काय केलं? नाही म्हणले. मग तुम्हाला तुमच्या खात्याच्या स्टँडिंग कमिटीचे सदस्य माहिती आहेत का? ते माहिती आहे तर त्यांचं तुमचं महिन्यातनं एकदा चहापान होतं का? स्टँडिंग कमिटीत काय चांगले मुद्दे विचारता आले पाहिजेत याच्यावर तुम्ही त्यांना काही ब्रीफ करता का? म्हणजे केवळ खासदारांचं प्रशिक्षण नाही तर तिथे त्या मंत्र्याने सुद्धा काय केलं पाहिजे हे त्याला सांगणं सहजपणे. असं आम्हाला खूप गोष्टी अशा होतात की जसं आता आम्ही सेवा पखवाडा हा माननीय मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने होतो आणि त्यात एक मुद्दा आम्ही आणला होता की दिव्यांग संबंधी असेल. पण ते मला म्हटलं की विनोद दिव्यांग मतलब आपलं क्या करोगे? म्हटलं आय चेकअप कॅम्प्स असतील, मेडिकल कॅम्प्स असतील, त्यातून काही व्हीलचेअर वाटप असेल वगैरे. ते म्हटलं इतकं लहान का ठेवता विचार? मुळात आपल्या इथे नियमाने 26 प्रकारचे दिव्यांग आहेत. हे दिव्यांग 26 प्रकार सगळ्यांना माहिती आहेत का? दिव्यांगांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये काही विशिष्ट सोयी सुविधा पाहिजेत. आपल्याला वाटतं की रॅम्प असला आणि टॉयलेटला एक बांबू तिथे बाजूला असला पकडायला की सगळं झालं. ह्याच्याही पलीकडे काही गोष्टी प्रत्येक सरकारी कार्यालयात झाल्या पाहिजेत असं आहे. ते होतं का हे आपण पाहणार का नाही म्हणले. म्हणजे आम्हाला असं वाटलं की दिव्यांगांसाठी आपण काही करणं म्हणजे जसं चष्मे देणं असेल, काहीतरी व्हीलचेअर देणार असेल, अजून काही 4 गोष्टी असतील. पण त्या पलीकडे दिव्यांगाविषयीचं एक चांगलं प्रशिक्षण पूर्ण देशभरात होणं, सरकारी कार्यालयांमध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा सगळ्या कोणत्या आहेत त्या समजणं आणि त्या करून घेणं, त्याचं नियोजन करणं, इतक्या बारकाईने त्या सगळ्या गोष्टींचा ते अभ्यास करतात. मला असं वाटतं की खरंच हे कधी आमच्या लक्षात येत नाही, ते त्यांच्यावर काम करताना सहज लक्षात येतं. शेवटचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची नावं घोषित करताना
तुमच्या सहीची नावं घोषित होती. याच्यातला वाराणसीचे एक उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा सुद्धा तुमच्या सहीच्या पत्रात आली. काय तो अनुभव होता? देशाच्या पंतप्रधान राहिलेले आहेत दोन, त्यांच्या नावाची घोषणा करतात. नाही, मला तर व्यक्तिगत कार्यकर्ता म्हणून तो खूपच अभिमान वाटला, खूप कौतुक वाटलं. अर्थात हे काम कुठल्या तरी एखाद्या राष्ट्रीय महामंत्र्याने करायचं असतं माननीय अध्यक्षांच्या वतीने. ते काय उमेदवारी मी ठरवली नसते, पण संसदीय बोर्डाने ठरवलेली उमेदवारी ही घोषित करत असताना त्यात माननीय पंतप्रधानांचं नाव घोषित करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं आहे. मला असं वाटतं की माझ्यासारख्या कार्यकर्त्याने पक्षाशी एकनिष्ठ राहून जे जमिनीवर काम केलं आहे त्या कार्यकर्त्याला ही एक मिळालेली आगळी वेगळी पोचपावती आहे. आणि अशीच पाठीवर शाबासकीची थाप ही अशा मान्यवरांची मिळत असते. आणि म्हणून आमच्यासारखे कार्यकर्ते पक्षासाठी दिवस रात्र काम करत असतात.